महत्वाची बातमी म्हणावी घरातल्या महत्वाच्या काही ठिकाणी जे आहे ते आत्ताच हप्ता पाठवण्यास सुरुवात झालेला आहे। वरळीतील एका महिलेचा आपल्याला मेसेज आलेला आहे, तिला 3000 रुपये जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे। आपण 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। त्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आलेला असेल, त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज वार मंगळवार, आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल सोमवार होता, काल 8 सप्टेंबर रोजी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत। आज 9 सप्टेंबर, आज वार मंगळवार, तर आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि उद्या बुधवार, उद्या 10 सप्टेंबर रोजी सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच काल, आज आणि उद्या या 3 दिवसांमध्ये हे पैसे वाटप होणार होते, त्याप्रमाणे या 3 दिवसांमध्ये पैसे सुद्धा येतच आहेत। बघा काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत, तर काल कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत आणि उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत, तर या 3 दिवसांचे 12 जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल। म्हणजेच आज मंगळवार रोजी 9 सप्टेंबरच्या 12 जिल्ह्यांमध्ये असेल, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होतील। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर जुलै हप्त्याचे 1500 रुपये आलेले असतील, म्हणजे ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे 1500 रुपये आलेले असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 आणि सप्टेंबरचे 1500 विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, थोडाफार उशीर झालेला आहे, परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं की थेट लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला होता। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये मागच्या 1 वर्षांपासून सर्व हप्ते सुरळीतपणे विस्तार सुद्धा झालेले आहेत आणि आता दुसरं वर्ष सुरू होऊन सरासरी 3 महिने पूर्ण झालेले आहेत। म्हणजेच एकंदरीत जुलै महिना असेल, सप्टेंबर महिना असेल, ऑक्टोबर महिना असेल, त्यासोबतच ऑगस्ट असेल, अशा सर्व महिन्यांचे पैसे मिळत राहतील, अशा पद्धतींचा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी कोणता आदेश दिलेला आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। आता तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला होता, तुम्ही सुद्धा ऐकलेला आहे। म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होत आहेत, त्यामुळे आज 12 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी दुसऱ्या टप्प्याचे बटन दाबण्यात आलेले आहे, काल पहिला टप्पा वाटप झालेला आहे। म्हणजेच काल सोमवार रोजी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, आज मंगळवार रोजी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत आणि उद्या बुधवार रोजी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। एकंदरीत आज सकाळी दुसऱ्या टप्प्याचं डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत या दोन्ही हप्त्यांसाठी कालच निधी सुद्धा बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांमधून आजच्या 12 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना वाटलं होतं की रक्षाबंधनच्या निमित्तानं जुलै आणि ऑगस्ट या 2 हप्त्यांचे पैसे एकत्र येतील, परंतु रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलै हप्त्याचे पैसे आलेले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये गैरसमज सुद्धा निर्माण झालेले होते। परंतु आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे पैसे विस्तार होत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी राज्य सरकारवरती खुश झाल्याचं या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। म्हणजेच एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, 2-2 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा
ऐकायचं आहे. 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होत आहेत. आज सकाळपासून पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून दुसरा टप्पा विस्तार सुद्धा होणार आहे. म्हणजेच आजसाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत या 6 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते विस्तार होतील आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहे. एकंदरीत आज मंगळवार रोजी 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होत आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 12 जिल्ह्यांची याद्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या आणि त्याप्रमाणे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती होतं की आपल्याला रक्षाबंधनच्या निमित्तानं एकत्रितपणे 3,000 रुपयांची ओवाळणी मिळेल. परंतु रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलैचे 1,500 रुपये आलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड नाराज झालेल्या होत्या. लाडक्या बहिणीने एकनाथ शिंदे साहेबांच्या बाहेर, घराच्या बाहेर तुफान गर्दी केलेली होती. त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कालच निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे कालपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती. म्हणजेच काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत आणि उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 2,26,00,000 बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही. सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही. परंतु लाडक्या बहिणीनं आज लाडकी बहिणीचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे पैसे येणार नाही. तर त्यासोबत लाडक्या बहिणींना 4 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक महिन्याला या 4 वस्तू सरसकट सर्व लाडक्या बहिणींना वाटप होतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळत राहिला आणि त्या हप्त्यासोबत या 4 वस्तू सुद्धा मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना या 4 वस्तू प्रत्येक महिन्याला मिळवायच्या असेल त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सुद्धा समजणार आहे की या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत. परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये 1,500 ऐवजी 21 रुपयांचा हप्ता विस्तार केला जाईल. दिलेला शब्द पाळणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा, आज सकाळी पत्रकारांशी बोलत असताना पत्रकारांनी आदिती तटकरे मॅडमना प्रश्न विचारलेले होते की आता ऑगस्ट महिना संपून गेलेला आहे, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1,500 रुपये सोडलेले नव्हते. त्यावर ते आज आदिती तटकरे मॅडमने माहिती सुद्धा दिलेली होते की मागच्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी सुरू होते. तर या तपासणीमुळे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले नव्हते, परंतु आता तपासणी संपलेली आहे. त्यामुळे कालपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. काल 12 जिल्ह्यांमधील सरासरी 36 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे. एकंदरीत लाडक्या बहिणीनं राज्य सरकार पैसे सोडत आहे. तुम्ही महत्त्वाची कामे करून ठेवायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील. बघा लाडक्या बहिणीनं आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण कालच राज्य सरकारचा शासन निर्णय, कालच राज्य सरकारच्या GR सुद्धा काढण्यात आलेला होता आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये, बघा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होतील आणि त्याप्रमाणे कालपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आज पुण्यामध्ये मोठा सोहळा पार पडला. तर या सोहळ्याच्या निमित्तानं सर्व लाडक्या बहिणींची गाठ एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि लाडक्या बहिणीचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी भेट सुद्धा घेतलेली आहे. बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला ज्या 4 वस्तू मोफत मिळणार आहेत त्यासोबतच ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे पैसे आज ज्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत, तर हे जिल्हे कोणकोणते आहेत, त्यासोबत
कोणकोणती कामे करायची आहेत अशी सर्व अपडेट अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया। तुम्ही सुद्धा 1 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणीनं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, आज दुपारी पैसे येतील, पैसे आले, अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात होत्या। अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा अफवांना आणि अशा बातम्यांना ब्रेक लागल्याचं चित्र या ठिकाणी दिसून आलेलं आहे। कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। बहिणींना या ठिकाणी दिलासा सुद्धा मिळालेला आहे, कारण लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्त्याची भरपूर दिवस वाट पाहावी लागलेली आहे। म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी वाट सुद्धा पाहिलेली आहे, परंतु प्रयत्नांती परमेश्वर असो, कष्टाला 100% फळ मिळत असतं। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींचं या ठिकाणी कष्टाचं फळ झालेलं आहे, कष्टाचं चीज सुद्धा झालेलं आहे। कारण लाडक्या बहिणीने घेतलेली प्रतीक्षा, या प्रतीक्षेमुळे हे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि खटाखट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे पैसे येणार नाहीत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला या 4 वस्तू मोफत सुद्धा वाटप होणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींना या 4 वस्तूंचा लाभ प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासोबत घ्यायचा असेल त्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची 2 कामे करून ठेवायची आहेत। त्यानंतरच प्रत्येक महिन्याला 4 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे येणार नाहीत, त्यासोबतच गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होतील। त्यासोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून 3 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींना जर पैशांची गरज असेल तर अशा लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून निधी सुद्धा पुरवला जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमचं वय 21 वर्षांच्या पुढे असेल आणि 65 वर्षांच्या कमी असेल तरच तुम्हाला आज दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होतील। त्यानंतर गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होतील आणि तुम्हाला मोठमोठ्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे आणि प्रत्येक महिन्याला या 4 वस्तू मोफत मिळतील। प्रत्येक महिन्याला या 4 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर तुम्हाला नियम सांगतो, म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तांतर होतील। ज्या बहिणी नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार नाही। अशा बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि आता 28 जून 2025 येऊन भरपूर दिवस उलटलेले आहेत। म्हणजे सरासरी या लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा गेलेलं आहे। म्हणजेच 1 वर्षामध्ये सर्व लाडक्या बहिणींना हप्त्यांचे पैसे वाटप झालेले असतील, परंतु या 2025च्या वर्षामध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। कारण सध्याच्या स्थितीला निवडणूक नाही आणि सध्याच्या स्थितीला राज्य सरकारला लाडक्या बहिणींची गरज नाही। त्यामुळे या 2025 मध्ये हातावरती मोजक्या येतील एवढ्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। म्हणजेच एकंदरीत निवडणुकीच्या अगोदर सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले होते, कारण त्यावेळेस सरकारला पैशांची गरज नव्हती, त्यावेळेस सरकारला मतदानाची गरज होती। म्हणजेच एकंदरीत मतदानाची गरज होती, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना सरसकट पैसे सोडण्यात आलेले होते। परंतु सध्याच्या स्थितीला मतदानाची गरज नाही, त्यामुळे ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। दुसऱ्या लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास सुद्धा ठेवायचं नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। जर तुम्ही या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वितरण सुद्धा होणार आहेत। बघा लाडकी बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल अशा बहिणींना पैसे येतील। ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील अशा बहिणींना पैसे येतील। ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा बहिणींना सुद्धा पैसे येतील। त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या घरामधील 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांनाच पैसे येणार आहे। एकंदरीत
ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, अशाच लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष सुद्धा सामणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण पात्रता आणि नियम सुद्धा बघितले आहेत। आता तुम्हाला थेट 12 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमचे भरपूर दिवसांचे प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वितरणास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघून घेऊया। परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यासोबत त्या आधार कार्डची KYC केलेली आहे का, ते आधार कार्ड अपडेट केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बँक खात्याची KYC केलेली आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत महत्त्वाची कामे करायची होती। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे हस्तांतर होतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण नियम बघितले आहेत, पात्रता बघितली आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत ती कामे सुद्धा बघितले आहेत। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांमधील पात्रच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर होत आहेत। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज मंगळवार रोजी 9 सप्टेंबर रोजी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होतील। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पाहू शकता परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, त्यासोबतच पुणे शहर, पुणे उपनगर असेल, महानगरपालिका असेल, त्यासोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, हिंगोली असेल, नंदुरबार असेल, बीड असेल, जालना असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, आज SBI बँक, पोस्ट बँक, त्यासोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक, IDBI बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील। ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील। बघा आज सकाळी बातम्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अपडेटनुसार लवकरच बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला हालचाली सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत।